सांगलीमध्ये आज विशाल पाटील यांची पत्रकार परिषद आणि बैठक पार पडणार आहे। या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची सांगलीमध्ये उमेदवारी जाहीर केल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येते आणि त्या पार्श्वभूमीवरती झालेल्या सगळ्या भेटीगाठी, विश्वजित कदम यांची दिल्लीवारी आणि त्यानंतर आज विशाल पाटील यांची आज होत असलेली पत्रकार परिषद आणि बैठक। काँग्रेसमधून उमेदवारीसाठी विशाल पाटील हे इच्छुक आहेत, मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडून यापूर्वी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये वाद सुरू झाले आणि अशात विशाल पाटील हे आज बैठक घेत आहेत। त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होतीये, त्यामुळे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये विशाल पाटील नेमकी काय भूमिका मांडणार, काय वेगळा विचार ते काही करणार का, याविषयी सुद्धा आपल्याला लक्ष ठेवावं लागेल। त्यामुळे आज सांगलीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, विशाल पाटील यांच्या बैठकीमध्ये काय घडतंय, पत्रकार परिषदेमध्ये ते काय भूमिका मांडतात, याच्यावरती बरंच काही चित्र महाविकास आघाडीमधलं सांगलीतलं अवलंबून असणार आहे। कारण सांगलीवरनं आपल्याला कल्पना आहे की ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्ये मागच्या काही दिवसांमध्ये मोठा वाद, मोठा तिढा निर्माण झालेला आहे। सो तिढा अद्यापही सुटू शकलेला नाहीये। महाविकास आघाडीकडनं, ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगलीमधनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे यांनी ही उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यातूनच काँग्रेसमधनं एकूणच नाराजीचं चित्र आपल्याला वारंवार बघायला मिळतंय। पार दिल्लीपासून या सगळ्या बैठका अनेकदा झालेल्या आहेत, मात्र त्यातूनही तोडगा न निघू शकल्यामुळे आता विशाल पाटील हे काय भूमिका मांडतात, काय भूमिका घेतात हे बघणं आज महत्त्वाचं असेल। कारण विशाल पाटील यांची आज बैठक होतीये आणि त्यासोबतच पत्रकार परिषद सुद्धा पार पडणार आहे। विशाल पाटील हे आपल्या समर्थकांसह आज बैठक घेणार आहेत आणि कदाचित त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद होऊ शकणार आहे। स्वप्नील पाटील आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, विशाल पाटील हे आज पत्रकार परिषद घेतात, त्यापूर्वी समर्थकांसोबत त्यांची बैठक होते। या सगळ्या घडामोडी बघता विशाल पाटील काय भूमिका मांडू शकतील, याबद्दलच्या काय चर्चा रंगलेल्या आहेत? नक्कीच गुरु, जर आपण पाहिलं तर सांगलीमधून विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीची जागा ही काँग्रेसला सोडावी अशी वारंवार मागणी करतात। विशाल पाटील देखील इथून काँग्रेसकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत, परंतु पक्षश्रेष्ठीकडून अद्याप तसं त्यांना कोणतेही आदेश देण्यात आलेले नाही आहेत। उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे। तसेच संजय राऊत हे सांगली दौऱ्यावर 2 दिवसासाठी आले होते, त्यांनी काँग्रेसवरती टीका केली होती। त्यामुळे देखील आता कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त आहेत। जर काँग्रेसकडून तिकीट मिळत नसेल तर विशाल पाटील हे अपक्ष देखील लढण्यासाठी तयार आहेत। तसं तरी यापूर्वी कार्यकर्त्यांशी संवाद देखील चाललेला आहे। काल काँग्रेसची बैठक सांगलीमध्ये पार पडणार होती आणि या बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते राजीनामे देखील देणार होते, परंतु नाना पटोले यांच्यासोबत सांगलीतील नेत्यांची चर्चा झाली। त्यामुळे 2 दिवसानंतर सांगलीचा निर्णय लावू असं नाना पटोले यांनी विश्वास दिला होता। त्यामुळे कालची बैठक रद्द करण्यात आली होती, परंतु आज अचानकपणे विशाल पाटील हे पत्रकार बैठक घेत आहेत। या पत्रकार बैठकीमध्ये काँग्रेसकडून लढणार की अपक्ष लढणार याची घोषणा करण्याची शक्यता आहे। तसेच विक्रम सावंत देखील ह्या पत्रकार बैठकीला येणार आहेत। त्यामुळे आता काँग्रेसची नेमकी सांगलीबाबत भूमिका काय असणार, तसेच कार्यकर्ते देखील विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवावी असं देखील आग्रह धरलेला आहे। त्यामुळे आता या पत्रकार बैठकीमध्ये काय होणार याकडे लक्ष लागून राहिले। गुरु, अर्थात या सगळ्या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।